परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. जय साईराम. अथ श्रीमद गुरुचरित्र ग्रंथ अध्याय 22. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. सर्वदेवताभ्यो नमः. श्री सद्गुरवे नमः. नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची या चरणा कर जोडो निया जाणा विनवी तसे परियेसा. जय जयाजी योगीश्वरा शिष्य जन मनोहरा तुची तारक भवसागरा अज्ञान तिमिरा ज्योती तू. तुझा चरण संपर्क होता ज्ञान झाले मज आता परमार्थ वासना तत्वता झाली तुझे प्रसादे. दाखविली गुरुची सोय तेने सकळ ज्ञान होय तू चितारक योगीराय परमपुरुषा सिद्धमुनी. गुरुचरित्र कामधेनु सांगितले मद विस्तारोनु अद्यापि न झाय माझे मनू आणिक आवडी होतसे. मागे तुम्ही निरोपिले श्री गुरु गाणगापुरी आले पुढे कैसे वर्तले विस्तारावे दातारा. ऐकोन शिष्याचे वचन सांगे सिद्ध संतोष होन म्हणे शिष्या तू सगुण गुरु कृपेचा बाळक. धन्य धन्य तुझे जीवन धन्य धन्य तुझे मन होशी तूसी पूज्यमान या समस्त लोकात. तुवा प्रश्न केलासी संतोष माझ्या मानसी उल्हास होतो सांगावयासी गुरुचरित्र कामधेनु. पुढे वाढला अनंत महिमा सांगता असे अनुपमा श्री गुरु आले गाणगा भुवना राहिले संगमी गुप्त रूपे. भीमा उत्तर वाहिनीसी अमरजा संगम विशेषी अश्वत्थ नारायण परियेसी महावरद स्थान असे. अमरजा नदी थोर संगम झाला भीमा तीर प्रयागा समान असे क्षेत्र अष्टतीर्थे असती तेथे. तया तीर्थांचे महिमान अपार असे आख्यान पुढे तुझ विस्तारोन सांगेन ऐक शिष्योत्तमा. तया स्थानी श्री गुरुमूर्ती होती गौप्य अतिप्रीती तीर्थ महिमा करणे ख्याती भक्तजन तारणार्थ. समस्त तीर्थे श्री गुरुचरणी ऐसे बोलती वेद पुराणी त्यासी कायसे तीर्थ गहने प्रकाश करी क्षेत्रांसी. भक्तजन तारणार्थ तीर्थे हिंडे श्री गुरुनाथ गौप्य होती कलियुगात प्रकट केली गुरुनाथे. तेथील महिमा अनुक्रमेसी सांगो पुढे विस्तारेसी प्रकट जाहले श्री गुरु कैसी सांगेन ऐका एकचित्ते. ऐसा संगम मनोहर तेथे वसती श्री गुरुवर त्रैमूर्तीचा अवतार गौप्य होय कवणे परी. सहस्र किरणे सूर्यासी केवी राहवेल गौप्येसी आपोआप प्रकाशी होय सहज गुणतयाचे. वसती राणी संगमासी जाती नित्य भिक्षेसी तया गाणगा पुरासी माध्यान्ह काळी परियेसा. तया ग्रामी द्विजवर असती एक शत घर होते पूर्वी अग्रहार वेद पाठक ब्राह्मण असती. तया स्थानी विप्र एक राहत ससा सुक्षीण देख भार्या त्याची पतिसेवक पतिव्रता शिरोमणी. वरतत असता दरिद्र दोषी असे एक वांझ महिषी वेसण घातली तियेसी दंतहीन अतिवृद्ध. नदी तीरी मळीयासी क्षार मृत्तिका वहावयासी नित्यद्रव्य देती त्यासे मृत्तिकाक्षार वहावया. तेने द्रव्ये भरो घेती येणे रीती काळ क्रमिती श्री गुरुनाथ अतिप्रीती येती भिक्षेसी तया घरा. विप्रलोक निंदा करीती कैचा आला यती म्हणती आम्ही ब्राह्मण असो श्रोती न ये भिक्षा आमुचे घरी. नित्य आमुचे घरी देखा विशेष अन्न अनेक शाखा असे त्यजूनी यती ऐका जातो दरिद्रियाचे घरी. ऐसे बोलती विप्र समस्त भक्तवत्सल श्री गुरुनाथ प्रपंचरहित परमार्थ करणे असे आपुल्या मनी.
पाहे पाविदुराच्या घरा प्रीती कैसी शारंग धरा दुर्योधन राजद्वारा कधी न वचे परियेसा सात्विक बुद्धीचे वर्तती श्री गुरूंची त्यांसी अतिप्रीती इह सौख्य अपरागती देतो आपुल्या भक्तांसी ऐसा कृपाळू परमपुरुष भक्तावरी प्रेम हर्ष त्यासी दुर्बळ काय दोष रंका राज्य देऊ शके जरी कोपे एखाद्यासी भस्म करील परियेसी वर देता दरिद्रियासी राज्य हो यक्षितीचे ब्रह्मदेवे आपुल्या करे लिहिली असती दुष्ट अक्षरे श्री गुरुचरण संपर्के दुष्टाक्षरे ती शुभ होती ऐसे बीर श्री गुरुचे वर्णू न शके माझे वाचे थोर पुण्य त्या ब्राह्मणाचे श्री गुरु जाती तया घरा वर्तत असता एके दिवशी न मिळे वरू त्या ब्राह्मणासी घरी असे वांझ महिषी नेली नाही मृत्तिकेसी तया विप्रमंदिरासी श्री गुरु आले भिक्षेसी महा उष्ण वैशाख मासे माध्यान्ह काळी परियेसा ऐसे श्री गुरु कृपा मूर्ती गेले द्विजगृहा प्रती विप्र गेला याचक वृत्ती वनिता त्याची घरी असे भिक्षा म्हणता श्री गुरुनाथ पतिव्रता आली धावत साष्टांगी दंडवत करीती झाली तये वेळी नमन करून श्री गुरुसी विनवी तसे भक्तीसी आपलापची याचक वृत्तीसी गेला असे अवधारा उत्कृष्ट धान्य घरी बहुत घेवून येतील पती त्वरित तव वरी स्वामी बैसा म्हणत पिढे घातले बैसावया श्री गुरुमूर्ती हास्य वदन बैसते झाले शुभासन तिये विप्रस्त्रियेसी वचन बोलती क्षीर का भो न घालिसी तुझे द्वारी असता महिषी क्षीर का हो न घालिसी भिक्षेसी आम्हा ते तू का चाळविसी नाही वरू म्हणून या श्री गुरुवचन ऐकोन विप्रवनिता करी नमन वांझ महिषी दंतहीन वृद्धत्व झाले तियेसी उपजदाची आमुचे घरी वांझ जाहली दगडापरी गाभा नवचे कवणे परी रेडा म्हणून पोषितो याची कारणे तियेसी वेसण घातली परियेसी वाहता ते मृत्तिकेसी तेणे आमुचा योगक्षेम श्री गुरु म्हणती तियेसी मिथ्या बोलसी आम्हासी त्वरित जावोन या महिषीसी दुहून आणि क्षीर आम्हा ऐसे वचन ऐकोनी विश्वास झाला तिचे मनी काष्ठपात्र घेबोनी गेली ऐका दोहावया श्री गुरुवचन ऐकोन विप्र वनिता जाता क्षण दुभली क्षीर संतोषोन भरणे दोन तये वेळी विस्मय करी विप्रवनिता म्हणे ईश्वर हा तत्वता याचे वाक्य परिसता काय नवल म्हणतसे क्षीर घेवोनी घरात आली पतिव्रता त्वरित तापविती झाली अग्नीत सवेची विनवी परियेसा श्री गुरु म्हणती तियेसी घाली हो क्षीर भिक्षेसी जाणे आम्हा स्वस्थानासे म्हणून निरोपिती तये वेळी परिसोनी स्वामींचे वचन घेवोनी आली क्षीर भरण केले श्री गुरुनाथे प्राशन अतिसंतोषे करून या संतोषोनी श्री गुरुमूर्ती वर देती अतिप्रीती तुझे घरी अखंडिती लक्ष्मी राहे निरंतर पुत्रपौत्री श्रियायुक्त तुम्ही नांदाल निश्चित म्हणून निघाले त्वरित संगमस्थानी आपुल्या श्री गुरु गेले संगमासी आला विप्र घरासी ऐकता जाहला विषय विस्तारेसी महिमा श्री गुरु मूर्तीचा म्हणे अभिनव झाले थोर होईल ईश्वरी अवतार आमुच्या दृष्टी दिसे नर परमपुरुष तोची सत्य विप्र म्हणे स्त्रियेस आमुचे गेले दरिद्र दोष भेट जाहले श्री गुरु विशेष सकळा अभीष्टे साधती म्हणून मनी निर्धार करीती भेटी जाऊ कैचा यती हाती घेवो नियारती गेले दंपती संगमासी भक्तिपूर्वक श्री गुरुसी गंधाक्षता धूप दीपेसी
नैवेद्य तांबूल प्रदक्षिणेसी पूजा करीती सद्भावे येणे परी द्विजवर लाधता जाहला जैसा वर कन्या पुत्र लक्ष्मी स्थिर पूर्ण आयुष्य जाहले जाणा सिद्ध म्हणे शिष्यासी श्री गुरुकृपा होय जासी दैन्य कैसे त्या नरासे अष्टैश्वर्ये भोगी तसे म्हणे सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार ऐकता होय मनोहर दैन्या वेगळा होय त्वरित इति श्री गुरुचरित्रामृत बंध्या महिषी दुग्ध देत निश्चयाचे बळे सत्य भाग्य आले विप्रासी इति श्री गुरुचरित्र परमकथाकल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे वंध्या महिषी दोहनं नाम द्वाविंशोऽध्यायः। शुभं भवतु शुभमस्तु श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु। शुभं भवतु शुभमस्तु श्री सद्गुरु काका साई चरणारविंदार्पणमस्तु। जय श्री काका साई राम।